तर काही नाही आता हाय आलंय चला झालेलं आहे. तर काही नाही आहे की प्रयत्न आपण करत राहूया. उद्या परत आपण येऊया. तर आज आला आपण रात्रीचे खेकडे पकडायला. तर श्रेयस मी आणि प्रतीक पुढे चाललेला आहे. तर चला आपण आज पगोली बोलतात ना याला, पगोलीने खेकडे कसे पकडतात तर त्याची व्हिडिओ आपण बनवूया आणि बघूया आज खेकडे किती भेटतात आपल्याला. आणि रात्रीचे आता झाले 10:30 झालेले आहे आणि काळोख पण खूप आहे. हां भरती पण लागलेली आहे त्याच्यामुळे. आणि आमच्याकडे पगोली पण कमी आहे, 3च आहे. हां ब्रिजवरनंच टाके ना. हां मी ब्रिजवरनंच टाकणार आहे. तर जास्त पुढे काय लांब जाणार नाही आहे. तर चला बघूया आज किती खेकडे भेटतात आपल्याला. प्रतीक पुढे पुढे चाललेला आहे. आणि खाडीत पण कोणतरी बॅटरी घेऊन मासे पकडायला आले आहे रात्रीचे. 2-3 जण तर दिसतात इकडनं. हे बघा जी बॅटरी दिसते का मध्ये चमकते, हे बघा. तर रात्रीच्या मासे पकडायला येतात. तर ह्या साईडला उजव्या साईडला ती बघा. तर भरती पण लागेल आणि आम्ही एकदम परफेक्ट टाईमला आलो आहे. 10:30 झालेले आहे. लागली ना भरती लागली. तर आपल्याला खाली पण बघत चालायचं आहे कारण का रात्रीच्या टायमिंगला विंचू वगैरे साप वगैरे असण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे खाली पण बघून चालायचं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला व्हिडिओ शूट पण काढायची आहे. त्याच्यामुळे सांभाळून. आणि आपल्याला काही सवय नाही आहे रात्रीचं. तर आता आपण ब्रिजवर आलो आहे. ब्रिजवरनं तर आपण पगोली टाकूया पाण्यात. आणि आपण जेव्हा मासे पकडायला आता आलेलो तेव्हा तुम्ही बघू शकता हे बघा पाणी, चंद्र पण दिसतं पाणी. तर इकडे आपण श्रेयस आणि नाव काय श्रेयस आणि त्याचं श्रेयस आणि सार्थक इकडनं मासे पकडत होते. तर आता इथे पूर्ण पाणी आले. तर भरती लागलेली आहे आणि दाखव काय लावले आपण. 1 मिनिट. हे बघा पगोली आहे. पगोलीला आपण जे पाय आणलेले ना विकत ते म्हणजे कोंबडीचे पाय घेतलेले आपण. फाटले पकड असं 1 मिनिट अशी पकड बघू. थोडंसं पगोली फाटलेली आपली तिचा पटकन शिवून घेऊया. तर हे पाय आपण लावले. त्याच्यात एक छोटीशी दगड ठेवली आहे जेणेकरून वजन होईल जेव्हा वरती खेचू तेव्हा. आणि पगोली जेव्हा पाण्यात जाईल तेव्हा स्थिर राहील म्हणजे वाकडी होणार नाही. त्याच्यामुळे दगड टाकून ठेवलेली आहे. ह्याला घास ना लोखंडाला नाही तर डोळ्यात जाईल फक्त. प्रतीक आता इकडनं आम्ही ब्रिजवरनं पगोली सोडत आहे. बघूया कशी सोडतात. दोरा सोड कोण कोण पकडलं श्रेयस आहे नाही. दोरा सोड दोरांना पकडायचं. आता हे पाणी सोडलंय आणि किती मिनिटं ठेवणार आणि एका साईडला हे बांधून ठेवणार. 10 मिनिटांनी आपण चेक करणार आहे की खेकडा आलाय का. एक दगड पाहिजे हा आहे माझ्याकडे. एकच अजून एक पाहिजे. एक पडला काढण्यात कसा फाटलेली नाही. अच्छा एक 4 बघून ये ना लगेच. ठीक आहे बॅटरी ठेव खाली. एक दगड आमचा पाण्यात पडलाय. तर श्रेयस सांगितलं एक दगड घे आणि खाली बघत जा रे व्यवस्थित. तर श्रेयसला आपण पाठवलंय तिथपर्यंत आपण दुसरा टाकून घेऊया.
आणि रात्रीचे मासे पकडायला पण ह्या साईडनं मुलं आलेली आहे. आपण ही दुसरी पण टाकून घ्या इकडं. आपली बॅटरी ही श्रेयस घेऊन गेल्यामुळे या साईडला प्रतीक आहे. आता आपले तिन्ही पण कावल्या झाला प्रतीक. आपल्या तिन्ही पगोल्या टाकून झालेले आहे. तर आपण आता 10-15 मिनटं वेट करणार आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा जाऊन चेक करणार आहे. तर 10 मिनटं आपण वेट करूया. आता थोडं वाट बघूया. 10 मिनटं होऊन गेलेले आहे. तर आता आपण चेक करूया. आलाय काय बघूया. नाही. तर पहिला आपला हा खाली गेलाय. दुसरा चेक करूया पुढे जाऊन. तर जास्त आणलं असतं तर कसं एकदम 10-12 असते तर त्याच्यात कन्फर्म 2-3 तरी भेटतात. पण आपण 3च आणले. आणि आता दुसरा चेक करूया आपण. साईडला टाकूया. ह्याच्यात पण काही नाही भेटलंय. आता परत एकदा आपण टाकूया. जागा चेंज करूया ना. प्रत्येक जागा चेंज करतोय. तो बोलतो इथे नको टाकूया. पुढच्या साईडला आपण टाकून देऊया. एक ह्या साईडला मागे गेलाय आणि हा आता आपण या खाली एक खांब आहे त्याच्या इथे टाकतोय बघा. आपण ही जायचा स्पॉट चेंज केलाय. अजून एक आहे तो पुढच्या साईडला आपण टाकलेला आहे. तर आता तिसरा चेक करूया आपण. गाठका मारून ठेवायला लागते कारण का तो कधी सुटला तर वाहून जाण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे एक इथेच कुठेतरी होता. हा 2. हा बघा इथे एक बांधलाय 2 आणि अजून एक पुढे एक टाकले आपण पिलरचे इथे. असे 3 टाकलेले आपण. तर बघूया आज आपल्या नशिबात खेकडे आहे का. एक तरी भेटला तरी खूप होईल. तर ह्या साईडला आपला तिसरा आहे. श्रेष एक मिनटं. नाही ना. थांबायचं इथे टाकून दे बस. तर परत आपण आता 10-15 मिनटं वाट बघूया. तर आपला सेकंड राऊंड मारूया आपण. कधी आपण कॉर्नरला टाकलेली होती तर त्याच्यात पहिलं चेक करूया. तेच आहे ना. नाही ना बोलून आम्ही अर्धा तास वेट केला आहे. नाही ना. नाही आज बहुतेक आपल्या नशिबात नाही आहे. थोडं अजून जरा लवकर यायला पाहिजे. आणि बसून बसून पाय पण होऊन गेले. तर आता आपण दुसरी चेक करूया. दुसरी याच्यात पण
नाही. आणि आता तिसरी लास्ट. हां हां आता तिसरी ह्या साईडलाच आपण कुठेतरी अडकवलेले. हे बघा, तर ही आपली तिसरी. तर 2 राऊंड झाले. 2 राऊंडमध्ये आपल्याला काहीच नाही भेटलेलं आहे. काहीच नाही. पाणी शांत झालेलं. तर इथे बघूया. आता एक लास्ट राऊंड, जर भेटलं तर ठीक आहे, नाही तर मग रिटर्न घरी. चल परत आता 15-20 मिनटं वाट बघूया. नाही बोलून आता आपल्याला 1 तास झालं आहे. 1 तासात आपल्याला एक पण नाही भेटलेलं आहे. तर आता मी परत जाऊ, इथून बसतो जरा वेळ, अर्धा तास. आपण बसूया इथे आणि माहीत नाही अजून किती वेळ आपल्याला लागणार आहे. तर 10-15 मिनटं अजून वाट बघूया. आता आपला तिसरा राऊंड होईल, पण अजूनपर्यंत आपल्याला एक पण नाही भेटलेली आहे. तर आजचा दिवस बहुतेक, आजचा दिवस म्हणजे हा टायमिंग आपला फेल झालेला आहे. तर काही नाही आहे की प्रयत्न आपण करत राहूया. उद्या परत आपण येऊया आणि परत एक बघूया. आपण स्पॉट चेंज करूया यावी. आपण खालच्या साईडला जाऊया, जे माझ्या मागच्या साईडची बाजू आहे ना, तिकडनं खालच्या साईडनं आपण टाकण्याचा प्रयत्न करूया. आणि चला आपण थोडं वेट करूया हे 20 मिनटं. त्याच्यानंतरला जर भेटलं तर ठीक आहे, नाही तर आपण घरी जाऊया, कारण का खूप लेट झालेलं आहे. 12:30 होऊन गेलेले. उठूया आता इकडनं, कारण का परत अर्धा तास झालेला आहे. आणि चेक करूया आता आपल्याला भेटले आहे का, आणि नसेल तर आपण घरी जाऊया, कारण का फुकटचा टाईम वेस्ट करून उपयोग नाही. आजचा दिवस आपला नसणार. उद्या पाहिजे असेल तर आपण दिवसाचं खाली जवळच आहे. बघूया, जसं टाईम भेटेल तसं आपण येऊ. आता आपण चेक करूया. 3च टाकलेल्या, तर काही नाही. आता हाय आलंय. चला 1 मिनिट श्रेयस, आता भेटेल. तिसरी हे बघा. तर ठीक आहे, चांगली साईज आहे. बारीक पण नाही आणि मोठा पण नाही आहे. आणि त्याचं एक अंगडा नाही वाटतं. एकच अंगडा आहे. एक अंगडा तुटलेला आहे वाटतं. बहुतेक कोणतरी पकडायला आला असेल तर त्याच्यामुळे तो तुटलेला पण असेल. हे बघा, व्यवस्थित सांभाळून एक भेटलंय नशिबाने. तर चला, कमीत कमी दाखवण्यापुरतं तरी झाला आपल्याला. नाहीतर घरी बोलते की कशाला टाइमपासला गेलेलात का. म्हणजे चला, अंगडे तोडतोयस तर आपण त्याला हे करायचं ना, काय बोलतात त्याला, मॅक. काय मॅक म्हणजे हे बघा. तर त्याच्याच पाय आहे ना, त्याच्या अंगड्यांमध्ये असं घुसवून ठेवतात, जेणेकरून त्याचे तोंड आहे ना ते बंद होऊन जाते. म्हणजे त्याचा जे अंगडे आहे ना ते बंद होतात. तो आता काहीच करू शकत नाही. तो प्रतीक बोलतोय अजून एकदा चेक करूया, कारण की एक लागलाय. तर हे आता आपण चौथ्यांदा एकदा चेक करूया. आणि खूप टाईम पण झाला आहे, 1:30 वाजला. नाही 3 तास आम्ही येतो आता इथे. तर आता आपण हे लास्ट टाईम आता काढूनच टाकणार आहे आम्ही, कारण का खूप लेट झाले. आणि सकाळी पण आम्हाला आंबे म्हणजे आंब्याच्या बागेत जायचं आहे. आलाय का चेक करूया. नाही, काय काढलं कचरा. काय नाही ना. चला
तर आपल्याला आता ह्या 3 तासात फक्त एकच खेकडा भेटलेला आणि काहीच नाही. तर कधी कधी असं होते की आपलं नशीब पण कधी कधी साथ नाही दिला तर अशी हालत होती आपली, जशी आज आमची झाली. तर हा नशिबाचा पण खेळ आहे थोडा, कधी कधी जास्त भेटत, कधी कधी काहीच नाही भेटत. तर ठीक आहे. आमचं थोडंसं टायमिंग जरासं चुकल्यामुळे हा प्रॉब्लेम. आम्ही खरी जेवत बसलो आणि भरती लागून गेलेली, म्हणजे चालू झाली. तर आपल्याला भरतीच्या 15 मिनिटं अगोदर टाकायचं असतं. तर चला बाहेर काढले काला बोलतो. हां, तर चला. तर हा व्हिडिओ श्रेयस इथेच संपवूया ना आपण. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. प्रतीक होता, श्रेयस होता. तर हा व्हिडिओ काय आपल्याला एवढं म्हणजे काही खेकडे भेटले नाही, एकच भेटले ह्या 3 तासात. तर श्रेयस वगैरे सगळे कंटाळले आहे. तर घरी जाऊया आणि आराम करूया. आणि उद्या परत आपल्याला सकाळी 7 वाजता बरोबर बागेत जायचं आहे. तर त्याची एक व्हिडिओ बनवूया आपण. तर चला, बाय बाय, टेक केअर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर चला, आजचा व्हिडिओ हा इथेच संपवूया. बाय बाय कर श्रेयस. चला बाय बाय. आणि श्रेयससाठी खूप, हा लहान मुलगा बघा इतक्या रात्री पण मासे पकडायला येत असतो. तर नक्की ह्याच्यासाठी सबस्क्राईब करा सगळ्यांनी. चला, गुड नाईट, टेक केअर.